हॅलो वनिकर्स, नमस्कार मित्रांनो. वनीच्या लेकीने जगभर पोहोचविले वनीचे नाव. वैद्यकीय क्षेत्रात जे संशोधन केले ते आगामी काळासाठी एक प्रेरणादायी ठरणारा, क्रांतिकारी ठरणार आहे. तर काय आहे ते संशोधन आणि त्यामुळे लोकांना, सामान्य लोकांना कसा काय फायदा होईल, त्यासाठी माझ्यासोबत आहे देवयानी इनोरकर. तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि तू वनीची लेक आहे, वनीची लाडकी लेक आहे, ही लाडकी बहीण आहे आणि हिचं संशोधन जगभरामध्ये पोहोचताय. आताच ती युरोप टूर करून आलेली आहे व बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये ती सध्या पीएचडी करते. पीएचडी मध्ये ती तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तर देवयानी, तुझं खूप खूप स्वागत आहे. तुझं वनीचं नाव खूप मोठं समोर नेलेलं आहे. तर तुझं संशोधन काय आणि त्याच्यामुळे लोकांना कसा काय फायदा होईल? तर सर्वात पहिले थँक्यू तुमचं पण. आणि मी सध्या IIT BHU मध्ये थर्ड इयर PhD स्टुडंट आहे बायोमेडिकल डिपार्टमेंटला. आणि माझं हे प्रोजेक्ट बेसिकली ब्लड रिलेटेड डिसीजेसवर आहे. तर जे काय कॉग्युलेशन होतं ब्लडचं, टेक्निकल टर्म्समध्ये अगर बोलेल तर कॉग्युलेशन आणि थ्रोम्बोसिस अशा डिसीजेस आहे ज्या रक्ताच्या गाठी बनण्यामुळे होतात किंवा रक्त गोठण्यामुळे होतात. तर ह्या गोष्टींमुळे काय असतं की जर ह्या रक्ताच्या गाठी किंवा गोठणं रक्ताचं जर बॉडीच्या आतमध्ये झालं तर ह्या गोष्टी सिव्हिअर कंडिशन्सवर जाऊ शकतात, ज्याच्यापैकी येतात थ्रोम्बोसिस रिलेटेड डिसीजेस, परत हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक्स. आणि अगर तुम्ही रिसेंटली न्यूज बघितल्या असतील तर जे कोविडच्या वॅक्सिन्स आहे ह्याच्यामुळे पण जे साईड इफेक्ट्स बाहेर आले आहेत ते सुद्धा याच गोष्टीच्या रिलेटेड डिसीजेस आहे, ज्याला आपण वॅक्सिन इंड्यूस थ्रोम्बोसाइटोपेनिया असं बोलतो. त्याच्यात सुद्धा रक्ताच्या गाठी बनतात ज्याच्यामुळे सिव्हिअर कंडिशन्स होऊ शकतात, डेथ पण होऊ शकते एका इंडिव्हिज्युअलची. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी हा जो आम्ही बनवलेला मटेरियल आहे तो जे गाठी बनतात रक्ताच्या त्या बनणं प्रिव्हेंट करणार, तो म्हणजे तो गाठी बनवू देणार नाही. तर हा पूर्ण जो रिसर्च आहे माझा, हा ब्लड रिलेटेड मटेरियल हा बनवलेला गेला आहे, ज्याच्यामुळे आतमध्ये असो की बाहेर असो बॉडीच्या, रक्त आपण बाहेर पण घेतो ब्लड डायग्नोसिस करण्यासाठी पॅथ लॅब मध्ये. जेव्हा रक्ताच्या आपण आपल्या ब्लड टेस्ट वगैरे करतो त्याच्यासाठी पण आपल्याला ब्लड लिक्विड स्टेटमध्येच हवं असतं. तर त्या गोष्टींसाठी सुद्धा आतमध्ये असो किंवा बाहेर असो हा मटेरियल दोन्ही वे मध्ये आपण यूज करू शकतो, ज्याच्यामुळे रक्त गोठणार नाही. आणि रक्त गोठणार नाही आणि याचा फायदा किती वेळपर्यंत मिळेल, म्हणजे जे पेशंट असतात त्यांना? आणि सोबत एक जसं सामान्य माणसाला एक भीती असते की रक्ताच्या गाठीचं नाही झाल्या, मला हार्ट अटॅक तर येणार नाही, ब्रेन स्ट्रोक तर होणार नाही, कारण सोशल मीडियावर इतकं सूचनांचा भडीमार होतं लोकांवर की लोक स्वतः डॉक्टर झाल्यासारखे वागतात कित्येकदा. तर तुझं संशोधन त्यांना कशा प्रकारे मदत करेल, म्हणजे मानसिकरित्या त्यांना कशा प्रकारे सुदृढ करेल? तर मार्केटमध्ये भरपूरशा ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे, भरपूरशे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे. पण जे मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल गोष्टी आहेत ना त्या कुठे ना कुठे एक्सपेन्सिव्ह खूप जास्त आहे, जे सगळेजण अफोर्ड नाही करू शकत. सेकंडली त्याचे इंडिव्हिज्युअल साईड इफेक्ट्स भरपूर सारे आहेत. तर त्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे जे अवेलेबल ट्रीटमेंट्स किंवा जे अल्टरनेटिव्ह आहे ते कुठे ना कुठे लॅक करतात. तर त्या ड्रॉबॅक्सला आपल्याला सॉल्व्ह करण्याचा मेन मोटिव्ह असतो. तर जो आमचा मटेरियल आहे तो जे बनलेली गाठी आहे त्याला पूर्णपणे भले तोडू नाही शकत, पण एकदा जर आपल्याला कळलं की आपल्याला गाठी होत आहे तर प्रिव्हेंट पुढे जितके चान्सेस असतात गाठी बनण्याचे ते सगळं तो अवॉइड करू शकतो. आमची रिसर्च आतापर्यंत फक्त एक माऊस मॉडेल पर्यंत झाली आहे. ऑफकोर्स ह्युमन ट्रायल्स आणि सगळ्या गोष्टी होतील तेव्हा आपल्याला कळेल की ह्युमन वाईज तो कसा बिहेव्ह करतोय आमचा मटेरियल जो काही, त्याला भरपूर वेळ लागतो ऑब्व्हियसली, कारण प्री क्लिनिकल स्टडी असतात, क्लिनिकल स्टडी असतात, ह्युमन ट्रायल्स असतात, तोपर्यंत जायपर्यंत जरा वेळ लागतो सगळ्या गोष्टीतून. म्हणजे रिसर्च पण तितकी जास्त लागते, फंडिंग्स आणि पैसा पण तितका लागतो, त्या सगळ्या गोष्टींसाठी पण खूप वेळ लागतो. पण जर एकदा हा सक्सेसफुल झाला त्या दृष्टिकोनातनं तर हा मटेरियल जो लॉंग टाइम जे लोक यूज करतात त्या गोष्टींसाठी जितके साईड इफेक्ट्स होत आहेत ना सध्या, जसं हार्ट पेशंट सध्या रेग्युलर बेसिसवर लाईफ टाइम त्यांच्यासाठी इकोस्प्रिन आणि ऍस्पिरिनच्या जितक्या पण टॅबलेट्स आहेत त्या घेतात, ते ब्लड थिनरचं काम करतात, ब्लडची प्रॉपर्टी चेंज होते कुठे ना कुठे, त्याचे पण साईड इफेक्ट्स भरपूर मिळतात. तर हा जो मटेरियल आहे तो ब्लडची प्रॉपर्टी चेंज करत नाही. तर हा जो आहे तो हा लॉंग टर्म साठी प्रिव्हेंट करू शकतो
पुढे जितके चान्सेस असतील, जितके संशोधन होईल तितकं माहित पडेल. हा, जितकं ह्युमन ट्रायल्सवर वगैरे जाऊ तेव्हा ह्युमनवर कसं ऍक्ट करता येते इंटरनली ते आपल्याला तेव्हा जास्त चांगल्यापणे क्लिअर होईल आणि माहिती पडेल त्या गोष्टीतून. पण अगर मी विचारेल की अगर म्हणेल अगर जर बाहेरसाठी आपण यूज करतो आहे तर बाहेरच्या यूज साठी आमचा मटेरियल नियरली 24 to 48 आवर्स पर्यंत ब्लडला लिक्विड स्टेटमध्ये ठेवतो. पण जे अवेलेबल अँटीकॉग्लंट्स आहे ते विदिन 1.5-2 तास 3 तास मध्ये सेपरेट होऊन जातात. तर हा जो शॉर्ट विंडो आहे ह्याच्यामुळे काय होतं ना, प्रॉपर डायग्नोसिस नाही होऊ शकत आपल्या ब्लड पॅरामीटर्सचं. तर त्याच्यामुळे कसं असतं, तुम्हाला जी तुमची टेस्ट मिळते ती जरुरी नाहीये की ती बरोबर मिळेल तुम्हाला. म्हणजे तुमच्या टेस्टमध्ये जे चेंजेस होऊ शकतात त्यामध्ये. हा, तर कसं असतं की ब्लडमध्ये जितके सेल्युलर कंपोनेंट्स असतात, जितके सेल्स असतात, तर त्या सेलची प्रॉपर्टी चेंज करतात हे जे अँटीकॉग्लंट्स आहे जे अवेलेबल आहे. जो आरबीसी आहे, जो सर्क्युलर स्ट्रक्चर असतं त्याचं स्पाइकी नेचर बनणार किंवा ओव्हल शेप बनून जाणार. प्लेटलेट्स जे आहे ते आपसमध्ये ऍग्रिगेट करणं सुरू होणार. तर हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा अँटीकॉग्लंट्स या सेल्स सोबत कॉन्टॅक्टमध्ये असतात तर हे ब्लडच्या प्रॉपर्टीज चेंज करतात. ज्याच्यामुळे काय असतं की एक्झॅक्ट शेप माहिती नाही पडू शकणार आपल्याला डायग्नोसिसमध्ये. आणि जे तुम्हाला रिपोर्टमध्ये तुमची रिपोर्ट येईल ती रिपोर्ट एक्झॅक्टली नाही राहू शकणार. म्हणजे तुमची प्लेटलेट फॉर एक्झाम्पल 10 आहे पण रिपोर्टमध्ये येणार 6 किंवा 7, ती एक्झॅक्ट नाही राहिली. प्लस एका वेळेला पॅथलॅबमध्ये इतके जास्त सॅम्पल्स येतात आणि तो विंडो छोटा असल्यामुळे सॅम्पल मिक्सिंग आणि या गोष्टी पण होऊ शकतात. आणि जर कुठल्या गावातनं सिटीमध्ये सॅम्पल येत आहे तर वेळ लागतो ना इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. तर जे 4 डिग्री चेंबर्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भरपूर वाढून जातात. त्याच्यामुळे काय असतं की पॅरामीटर जे अनालिसिस करायला जातो आपण ते एक्झॅक्ट राहू पण नाही शकत, एक्झॅक्ट डायग्नोसिस नाही होऊ शकणार. तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी हा मटेरियल पण आपण यूज करू शकतो एक्सटर्नली डायग्नोसिस ऍप्लिकेशन मध्ये. आणि हा जो मार्केट आहे पॅथलॅबचा आणि डायग्नोस्टिक्सचा हा खूप ह्यूज आहे. आपल्याला इतकं माहिती नाही, पण विचार करा एकदा की डायबिटीसचे पेशंट्स किती आहे आपल्या कंट्रीमध्ये, किंवा डेंग्यू आला किंवा मलेरिया आला, टायफॉइड आला, या सगळ्यासाठी आपण ब्लड टेस्टच करतो. कन्फर्मेटरी टेस्ट ब्लड टेस्टच आहे. पण जर ब्लड टेस्टच आपल्याला प्रॉपर होत नसणार तर आपल्याला काही अर्थ नाहीये ते करणं. निदान माहित पडणार नाही, म्हणजे काय बिमारी परफेक्ट माहित पडणार नाही. आता जसं डेंग्यू मध्ये हर दिवशी आपल्याला ब्लड प्लेटलेट्सचं काउंट चेक करायला लागतं, किती ड्रॉप होत आहे किती नाही होत आहे. जर डेली बेसिसवर इतके सॅम्पल अगर पॅथलॅब मध्ये जात असतील, वाटतं आपल्याला की खरंच बरोबर होत असेल. कारण तो टाइम फेज जो आहे डायग्नोसिसचा तो फक्त 45 मिनिट्सचा आहे. तर 45 मिनिटमध्ये किती सॅम्पल कोणी चेक करू शकतो. आणि हा जो अख्खा मार्केट आहे डायग्नोस्टिक्सचा पॅथलॅबचा हा खूप मोठा मार्केट आहे, खूट मोठा मार्केट आहे. म्हणजे असंख्य बिमाऱ्या, असंख्य ब्लड टेस्ट, त्यामुळे ते कारण ब्लड टेस्टच अशी गोष्ट आहे जी कन्फर्म करते तुम्हाला कुठली असो, मे इट बी प्रेग्नन्सी, मे इट बी डायबिटीज, मे इट बी एनी डिसीज. तर ब्लड टेस्ट करूनच आपल्याला कन्फर्मेशन मिळतं की अच्छा ही गोष्ट आपल्याला झाली आहे किंवा ही गोष्ट आपल्याला आहे. तर ब्लड टेस्ट खूप इम्पॉर्टंट असते. मित्रांनो, देव्यानी खूप महत्वाची गोष्ट सांगते की आपण जे ब्लड सॅम्पल पॅथॉलॉजी लॅबमध्ये देतो त्याची गुणवत्ता फक्त 45 मिनिटांपर्यंतच असते. त्यानंतर ते ब्लड मध्ये काहीतरी बदल घडतात, जे आपण सॅम्पल देतो त्यामध्ये बदल घडतात. पण देव्याने जे संशोधन केलं आहे त्यानुसार 48 तासापर्यंत तुम्ही घेतलेला सॅम्पल त्याच प्रकारे राहू शकतो. तुम्ही जो सॅम्पल दिलेला आहे पॅथॉलॉजी लॅबमध्ये आणि जे बिमारीचं निदान आहे ते परफेक्टरित्या होऊ शकतं. म्हणजे सध्या इतके पेशंट्स असतात तर काहीतरी मानवी चुकामुळं बरोबर ते आपल्याला कित्येकदा रिपोर्ट बरोबर मिळत नाही. तर देव्यानीचं संशोधन त्यामध्ये खूप मदत करेल. सोप्या भाषेत सांगतोय की तुमचा जो रक्ताचा सॅम्पल आहे किंवा तुमच्या शरीरातलं जे रक्त आहे त्याची ती टेंडन्सी फ्रिक्वेन्सी बदलू देणार नाही, त्यामध्ये बदल होणार नाही किंवा तुम्हाला ती बिमारी लवकर माहित पडेल आणि त्याचं निदान करता येईल. बरोबर, ब्लडचे पॅरामीटर चेंज होणार नाही, स्ट्रक्चर चेंज होणार नाही, ज्याच्यामुळे जे पण टेस्टिंग आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट पडणार नाही. तर हा विचार कसा काय केला की लोकांसाठी आपण असं करायचं, आणि हे म्हणजे जगात पहिल्यांदाच होत आहे की आपण रक्ताचे म्हणजे कुठल्याही प्रकारे पॅरामीटर चेंज होणार नाही. यावर संशोधन करण्याचा विचार कसा काय आला, म्हणजे कुठं काही कुणाला पाहिलं, काही प्रेरणा मिळाली किंवा काही सामान्य असा काही प्रसंग घडला का जीवनात की आपण यावर संशोधन करायला हवं? तर फर्स्टली असं झालेलं की मी रिसर्च मध्ये ऑलरेडी खूप आधीपासून इंटरेस्टेड होती. त्याच रिझन थ्रू मी माझा जो करिअर पाथ आहे तो या डायरेक्शनला आलाय. पहिली गोष्ट हे की रिसर्च मध्ये इंटरेस्टेड होती. दुसरी गोष्ट हे की रिसर्च करायची तर होती पण अशी करायची होती जी मार्केटमध्ये आली पाहिजे, लोकांच्या हितासाठी यूज झाली पाहिजे.
रिसर्च वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. कोणी लोक फक्त रिसर्च पब्लिकेशन आणि डिग्रीसाठी होतात. एक रिसर्च असते ट्रान्सलेशनल रिसर्च. ट्रान्सलेशनल म्हणजे अशी रिसर्च जी तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट ऍज अ प्रोडक्ट त्याला लॉन्च करू शकाल. तर प्रोडक्ट कधी येणार मार्केटमध्ये, जेव्हा ते कोणाच्या तरी हेल्पफुल काही असेल, कोणाच्या हितासाठी काही असेल. तर माझा कुठला पण स्टार्टिंगला जेव्हा मी जास्त काही रिसर्च बद्दल माहिती नव्हतं त्यावेळेला सुद्धा टेंडन्सी हीच होती की असं काहीही मी विचार करायची अगर रिसर्च रिलेटेड, तर तो मोटिव्ह असाच होता की लोकांपर्यंत गेल्यावर लोक ह्याला कसं काही युज करू शकणार, म्हणजे बनवायचं असं काही किंवा काही असं करायचं की ते लोकांपर्यंत कसं युजफुल होणार. तर हा स्टार्टिंगचा मोटिव्ह होता की ट्रान्सलेशनल रिसर्च करायची आहे जी लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि लोकांच्या कामी येऊ शकेल. आणि लोकांच्या कामी येणं म्हणजे अशा दृष्टिकोनातून की ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड यूज इट. लाईक इतकी अफोर्डेबल असली पाहिजे, इतकी चीप असली पाहिजे की कोणी पण त्याला इझिली अफोर्ड करू शकलं पाहिजे. बेसिकली असं काहीतरी जे कॉमन पर्सन, कॉमन मॅन साठी युजफुल असली पाहिजे अफोर्डेबल रेंजमध्ये. आणि सेकंड गोष्ट म्हणजे हे की ब्लड आणि ब्लड रिलेटेड डिसीज हे कुठे ना कुठे पर्सनली माझ्या कनेक्टेड आहे. लाईक वेन आय वॉज 18 माझ्या पप्पांना हार्ट अटॅक आलेला त्यावेळेला. तर ती गोष्ट कुठे ना कुठे होती डोक्यात की अशा गोष्टी होतात, लाईक क्लॉट फॉर्मेशन होतात. क्लॉट फॉर्मेशन कुठल्याही गोष्टी थ्रू होऊ शकतं, पण सिव्हिअर कंडिशन्सवर जातो त्या गोष्टीतून, म्हणजे हार्ट अटॅक असो, ब्रेन स्ट्रोक असो. आणि सेकंड पॅरामीटर म्हणजे हा की हार्ट अटॅक असो, काही असो, स्टेंट वगैरे पण जातं त्याच्यात. तर त्या स्टेंट पण एक इम्प्लांट, आपण एक इम्प्लांट म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये. कुठलाही काही वस्तू शरीरात, कुठलाही मेडिकल डिव्हाइस किंवा काही पण आपण जेव्हा ठेवतो त्याला आपण इम्प्लांट म्हणतो. तर इम्प्लांट पण आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त काय ब्लड आहे, तर ब्लडच्याच कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यात आधी येतं. तर ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर सुद्धा ब्लडचे त्याच्यावर क्लॉट्स फॉर्मेशन होणं खूप कॉमन गोष्ट आहे. तर आपण हा मटेरियल सुद्धा त्याला कोट करून इम्प्लांट करू शकतो पुढच्या दृष्टिकोनातून. ऑफकोर्स त्याच्या टेस्टिंग्स आणि ह्या बाकी आहे. आम्ही बेसिक लेवलवर सगळ्या गोष्टींच्या टेस्टिंग्स केलेल्या आहेत. पण ही गोष्ट आहे कुठे ना कुठे की प्लस जर तुम्ही स्टॅटिस्टिक वाईज चेक केलं, नॉट ओनली इंडिया, बाहेर सुद्धा, स्पेशली इन इंडिया, तर ह्या सगळ्या डिसीजेस तुम्ही अगर चेक कराल तर 10 पैकी 1 व्यक्तीला कुठे ना कुठे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि ब्लड क्लॉटच्या रिलेटेड कुठल्या ना कुठल्या गोष्टी असतातच असतात. तर हा एक खूप मेजर आणि खूप नीडफुल टॉपिक आहे. डायबिटीस पण तसाच आहे, तसा पण हा पण आहे. म्हणजे हे खूप जास्त काय म्हणतात अबंडंट आहे पॉप्युलेशनमध्ये, खूप जास्त कॉमन गोष्टी आहे. तर ह्या गोष्टींचं निवारण पण होणं तितकंच गरजेचं आहे. जी गोष्ट जास्त आहे त्याला सॉल्व्ह पण तितक्या लेवलवर करता आलं पाहिजे. पण एक गोष्ट लॅकिंग दिसली मला रिसर्चमध्ये की हेपॅरिन एक खूप जुना अँटीकॉग्लंट आहे जो आपल्या बॉडीमध्ये पण असतो, पण तो नॅचरल सोर्स असल्यामुळे खूप एक्सपेन्सिव्हली मिळतो. EDTA, सोडियम सिट्रेट, हे काही एक्झाम्पल्स आहेत जे मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल अँटीकॉग्लंट्स आहेत. पण ह्याच्यानंतर ना बरेचसे डिकेड्स होऊन गेले, त्याच्यानंतर अँटीकॉग्लंट कुठलाच एक पण मार्केटमध्ये आजवर नाही आलाय टिल डेट. तर का नाही येत आहे? कारण कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी लॅक करतात. मे बी काही प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आले असेल, क्लिनिकल आले असेल, मग ते लॅक केले असेल, कुठे ना कुठे गेले असेल. पण ही जी गॅप आहे, आम्ही अगर रिसर्च करतो ना तर रिसर्चमध्ये आम्ही सगळ्यात आधी रिसर्च गॅप काय आहे हे सर्च करतो. जर तुम्हाला रिसर्च म्हणजे कुठली गोष्ट नॉवेल असली पाहिजे, तर ती तेव्हाच पेपर पब्लिश होणार किंवा काही होणार. तर ऑब्जेक्टिव्ह फाइंड करायला लागतो की कुठली अशी गोष्ट आहे जी प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रॉब्लेम काय आहे, कुठल्या प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन काढणार. मग जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात रिसर्च गॅप कुठे, तर आम्हाला ही एक मोठी रिसर्च गॅप दिसली. आणि रिसर्च गॅप ह्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट होती ही, कारण ह्याचं मार्केट खूप मोठं आहे. इंटरनल ऍप्लिकेशनसाठी म्हणा किंवा एक्सटर्नल ऍप्लिकेशनसाठी म्हणा, मार्केट इतकं मोठं आहे, पण ह्याचं सोल्युशन आजपर्यंत नाहीये प्रॉपरली. रिसर्च होत आहे ह्याच्यावर, असं नाहीये की नाही होत आहे, बऱ्याचशा रिसर्च होत आहेत, पण कुठे ना कुठे ते मार्केटपर्यंत येऊ नाही शकतंय किंवा बाहेर येऊ नाही शकतंय. तर त्याच गोष्टीतून विचार करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टार्ट केलेल्या 2 वर्षापूर्वी. आज 2 वर्ष झाल्यात मला ह्या गोष्टीवर काम करून. आणि ही फक्त सुरुवात आहे, लाईक एकदम स्टार्टिंग बेसिसवर आहे ही गोष्ट. अजून ह्याच्यात भरपूर रिसर्च करणं, भरपूर काम करणं, अभ्यास करणं बाकी आहे. पण यशाचे चिन्ह दिसत आहेत ना यामध्ये, का आपण समोर सामान्य जनतेला, सामान्य लोकांना कशा प्रकारे यातून फायदा होऊ शकतो, यश दिसत आहे यामधनं की या प्रकारे लोकांना आपण मदत करू शकतो. ऑफकोर्स
दिसत आहे, पण ही गोष्ट जर खरंच मार्केटमध्ये आली ह्याच्यापेक्षा जास्त सुखाची गोष्ट कुठली नसणार आहे. म्हणजे मेन माझा तर हाच टार्गेट आहे की हा प्रॉडक्ट मला मार्केटपर्यंत आणायचा आहे. कुठे ना कुठे इंटरनली तर वेळ लागेल, पण एक्सटर्नली हा लवकर येऊ शकतो, कारण आम्ही सगळे टेस्टिंग आमचे ह्युमन सॅम्पल्स मध्ये केलेले आहे डायरेक्टली. तर रेग्युलेटरी अफेअर्स आणि या गोष्टींचा इतका जास्त प्रॉब्लेम एक्सटर्नली नाही होणार. तर मेन टार्गेट तर माझं हेच आहे की ह्याला कसंही करून लाईक मार्केटपर्यंत आलं तर ह्याच्यापेक्षा जास्त हॅपी गोष्ट कुठलीच नसणार आहे एका रिसर्चरसाठी. तर सोप्या शब्दात सांगतो की रक्ताच्या ज्या गाठी बनतात त्या गाठी रोखण्यासाठी देवयानी संशोधन करते आहे व त्यामध्ये तिला हळूहळू यश प्राप्त होत आहे. व हे संशोधन घेऊन ते युरोप कंट्रीजमध्ये गेली आणि भारतात फिरली आहे आणि जागोजागी तिचे म्हणजे सेमिनार होत्या, सेमिनारमध्ये ती भाग घेत आहे व आपलं संशोधन लोकांना समजून सांगत आहे. यामुळे काय होईल की ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्या यांचं रिसर्च पाहतील, त्यांच्यासाठी पुन्हा जास्त मदत करतील व तो जो रिसर्च यांनी जो संशोधन केलेला आहे ते सामान्य जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, जेणेकरून आपण जे सॅम्पल देतो पॅथॉलॉजी लॅबमध्ये किंवा आपल्याला अंतर्गत जी बिमारी आहे त्या बिमारीमध्ये रक्ताच्या गाठीमध्ये हिचं जे संशोधन आहे जर ते यशस्वी झालं तर यापेक्षा चांगली गोष्ट मानवी इतिहासामध्ये कुठलीच राहणार नाही, कारण ती अंतर्गत बिमारी तुमची दूर करण्यासाठी खूप मदत करेल. रक्ताच्या गाठी ज्या आपण म्हणतो ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, त्यावर म्हणजे ते थांबेल, काही ना काही प्रमाणात मदत होईल, लोकांचं आयुष्य वाढेल. तर मी आता पाहिलं की तुझ्या म्हणजे पुष्कळ जागी पेपरमध्ये रिसर्च आलेले आहेत आणि याचं म्हणजे चर्चा सगळीकडे होते. तर तुझ्या टीममध्ये कोण कोण होतं आणि टीममेट्स कडून कशा प्रकारे मदत झाली? याचं हेड तूच होती की पुन्हा तुमच्या सोबत कोणी होतं? तर ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली मी एकटीच काम करते माझ्या लॅबमध्ये, डोमेनमध्ये. ही लॅबमध्ये ही डोमेन ऍक्च्युली माझ्या थ्रूच सुरू झाली आहे. माझ्या सुपरवायझरचं पण ह्याच्यात इतकं म्हणजे ते सायन्समध्ये ऑफकोर्स खूप एक्सपर्ट आहे, पण ह्या डोमेनमध्ये त्यांचं एक्सपर्टीज नव्हतं, त्यांनी कधी ह्या डोमेनमध्ये काम नाही केलेलं होतं. मग पण ह्या प्रोजेक्टमुळे स्टार्ट झाली ही डोमेन माझ्या थ्रू लॅबमध्ये. आणि बेसिकली ह्या प्रोजेक्टमध्ये मी एकटीच काम करते, म्हणजे या डोमेन मध्ये मी एकटीच आहे सध्या. संशोधन एकटीच करते. हा, म्हणजे थोडं ना थोडं सपोर्ट असतोच लॅबमध्ये ऑफकोर्स, पण ह्या डोमेन मध्ये मी एकटंच काम करते सध्या तरी. म्हणजे संपूर्ण रिसर्च देवयानीची आहे, संपूर्ण शोध तिचाच आहे, संपूर्ण जे ते काय म्हणतो आपल्याला काम करते ती एकटीच करते, जो विचार करते ती एकटीच करते. आणि ती ऑफकोर्स माझ्या सुपरवायझरचा खूप जास्त गायडन्स असतो मला. गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाखाली काम करते आहे ती, पण जितकं काम पाहतो आहे ती देवयानी एकट्यानेच करते आणि ती फक्त लोकांच्या मदतीसाठी, लोकांना जेणेकरून या बिमारीतून, या संकटातून लोकांची मुक्तता व्हावी. तर नॅनो पार्टिकल काय असतं? तुम्ही जे म्हणता नॅनो पार्टिकल कशा प्रकारे मदत करू शकतो? तुम्ही संशोधनाला नावच नॅनो पार्टिकल काहीतरी दिलं आहे. तर हा जो मटेरियल आहे हा नॅनो पार्टिकल आहे. नॅनो पार्टिकल बेसिकली एक असा पार्टिकल किंवा एक असा मटेरियल असतो जो नॅनो लेवलचा स्मॉल असतो. आता नॅनो लेवल म्हटल्यावर जसं मी एक्झाम्पल देईल की मीटर, किलोमीटर असं असतात ना, वेगळे वेगळे युनिट्स असतात. तर तसं एक नॅनोमीटर सुद्धा एक युनिट आहे, अतिशय लहान म्हणू शकतो आपण. म्हणजे 1 × 10⁻⁹ इतका छोटा. तो जो 1 to 1000 नॅनोमीटर पर्यंत येतं, ते सगळं एका या रेंज मध्ये येतं. हे सगळ्याला नॅनोमीटर असं म्हणण्यात येतं. हा एकदम छोटा मटेरियल असतो, म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी नाही दिसणार, पण ते असं एकत्र आलं की असं थोडंसं एक पावडर मटेरियल सारखं दिसतं आपल्याला. आपला मेन मटेरियल आहे, नॅनो पार्टिकलच आपला मटेरियल आहे. सगळं संशोधन होत आहे. हा, म्हणजे नॅनो पार्टिकलच हा मेन आपला प्रॉडक्ट आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला हे सगळं ऍक्टिव्हिटी मिळतं. म्हणजे नॅनो पार्टिकल इटसेल्फ हा अँटीकॉग्लंट आहे आणि अँटीथ्रोम्बोटिक ड्रग आहे. म्हणजे रक्ताच्या गाठी बनणं थांबवतो किंवा ज्या बनलेल्या आहेत त्यांना थांबवतो, त्यांना वाढू देत नाही किंवा पुढे वाढू देत, नवीन नाही निर्माण होत. तर सरकारची कशा प्रकारे मदत असते तुमच्या संशोधनामध्ये? कारण बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये तुम्ही रिसर्च करतात, PhD करतात, तर सरकारकडून काही तुम्हाला मदत आहे की तुम्ही स्वतःच्या म्हणजे कर्तृत्वावर करता, सगळं स्वतःच्या खर्चावर सगळं करता? नाही, कसं असतं ना रिसर्च मध्ये, आता जसं मी IIT BHU ला आहे, तर इन्स्टिट्यूट तर्फे फंडिंग असते, इन्स्टिट्यूटचा भरपूर सपोर्ट असतो. सेकंड थिंग, भरपूर साऱ्या फंडिंग एजन्सीज असतात जे आम्हाला फंडिंग करतात रिसर्च करण्यासाठी. आम्हाला फंडिंग एजन्सीज मध्ये प्रोजेक्ट टाकावे लागतात, त्याच्यानंतर ती फंडिंग एजन्सीज आपल्याला प्रोजेक्ट देते. आणि मोठी गोष्ट म्हणजे ही की माझं हे प्रोजेक्ट प्राईम मिनिस्टर फेलोशिपच्या अंडर येतं. तर मी 2 वर्षापासून प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलो आहे.
मला ही फेलोशिप मिळाली आहे. तर माझं हे प्रोजेक्ट जनरली माझ्या फेलोशिप थ्रू, म्हणजे ह्या फेलोशिप मध्ये मी हे प्रोजेक्ट करते. आणि मला बाकी फंडिंग्सची पण, माझ्या लॅबमध्ये जितकी फंडिंग्स आहे ती सगळ्यांची पण हेल्प मिळत असते. तर सरकारकडून मदतही आहे आणि ती स्वतःही खूप मेहनत घेत आहे की लवकरात लवकर पुन्हा ट्रायल व्हाव्यात, पुन्हा रिसर्च व्हावी यामध्ये. आता सध्या उंदरांवर झालेली आहे सध्या. तर आता ते ह्युमन ट्रायल म्हणजे मानवावर ते रिसर्च करण्याची तयारी करतात. जर मानवावर ही रिसर्च सक्सेसफुल झाली, यशस्वी झाली, तर तुम्ही विचार करू शकत नाही सामान्य जनतेला, सामान्य लोकांना या गोष्टीचा किती फायदा होईल. तर तुम्ही जो आता प्रोडक्ट तयार करतायत, रिसर्च करतायत, तर पेटेंट काहीतरी त्यावर केलाय की हा प्रोडक्ट फक्त भारतातच राहील आणि देवयानीचं त्याच्यावर नाव राहील, असं काही आहे का? हा, ह्या मटेरियलवर आम्ही 2 पेटंट्स फाईल झाल्यात. अजून ग्रँट नाही मिळालेत आम्हाला, पण 2 पेटंट फाईल झालेत आमचे. तर कारण फाईल झाल्यावर ग्रँट होण्यासाठी पण एक प्रोसेस असते, 4-5 वर्ष वगैरे लागतात पेटंट फाईल व्हायला, ग्रँट व्हायला. पण फाईल केले आहेत आम्ही 2 पेटंट्स. पुढे चालून जे कोर्ट प्रोसेस आहे, सगळ्या प्रोसेस आहे, त्याच्या थ्रू मग नंतर ग्रँट होतील. तर देवयानीने यासाठी एक नोंदणी केलेली आहे, पेटेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे देवयानीच्या मंजुरीशिवाय तो प्रोडक्ट दुसरीकडे वापरू शकत नाही. तो प्रोडक्ट फक्त देवयानीच्या थ्रूच जाईल आणि देवयानी त्याच्यावर रिसर्च करत राहील. म्हणजे समजा तिची कंपनी आहे, ती कंपनीच तो प्रोडक्ट बनवेल. तर म्हणजे भारतासाठी आम्ही सध्या स्टार्टअप साठी पण ट्राय करतोय. तर स्टार्टअप जर झाला तर आम्ही स्वतः आपलं प्रोडक्ट लॉन्च करू शकू किंवा पुढे चालून त्याला लायसन्सिंग करू शकू. तर भारतात जर हा प्रोडक्ट बनला मित्रांनो, भारतात त्याला पेटेंट मिळालं, तर अतिशय स्वस्तात, अतिशय कमी किमतीमध्ये तुमच्यापर्यंत हे पोहोचेल. विदेशात जर पेटेंट मिळालं असतं, विदेशातून आलं असतं, तर आपल्याला लाखो रुपये मोजावे लागले असते. पण सध्या जर भारतात त्याला पेटेंट मिळालं, भारतात देवयानीच्या प्रयत्नाला यश आलं, तर अत्यंत स्वस्त किमतीमध्ये उपचार होऊ शकतील. तर अंदाज काही ठरवला आहे का, किती उपचाराला खर्च लागतील, काय लागतील, असं काही? म्हणजे नाही, अजून तर नाही. पण ते जोपर्यंत एक प्रॉडक्ट कम्प्लीट बनत नाही, त्याचं लोकांच्या आवाक्यामध्ये राहील, तो ऑफकोर्स लोकांच्या मध्ये क्षमतेमध्ये जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्याच्यापेक्षा तर शुअर शॉट 5 to 10 टाइम्स कमीच राहणार त्याचा प्राइस. कारण हा प्रोडक्ट जो आहे हा खूप जास्त चीप आहे. म्हणजे चीप पण मी इतकं सांगू शकते की भरपूर जास्त चीप आहे. जे अवेलेबल गोष्टी आहेत मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा खूप पटीने चीप आहे हा प्रोडक्ट. म्हणजे देवयानी वनीचे लेक तुमच्यासाठी संशोधन करते आणि ते संशोधन जर यशस्वी झालं, त्याला मान्यता मिळाली, तर अत्यंत कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी ते उपलब्ध होईल. तुमच्यासाठी म्हणजे जे पेशंट्स आहेत, जे रोगी आहेत, त्यांच्यासाठी अवेलेबल होईल. आणि जे निरोगी आहेत त्यांना सुद्धा यातून मदत मिळेल की भविष्यात येणाऱ्या गंभीर बिमाऱ्यापासून त्यांचा बचाव होऊ शकेल. कोणी आजारी असो किंवा नसो तरी आपण कुठल्या ना कुठल्या लेवलवर एक ब्लड टेस्ट आणि सगळ्या गोष्टी करतो. लाईक मेडिकल चेकअप असेल किंवा काही असेल. तुम्ही अगर हेल्दी सुद्धा आहे तरी वर्षातून एकदा तरी तुम्ही काही ना काही सीबीसी म्हणा किंवा नॉर्मल ब्लड चेकअप तर करणारच. तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा युज होऊ शकतं हे गोष्ट. आपण जे नॉमिनल टेस्ट म्हणतो लिपिड प्रोफाईलची, तर लिपिड प्रोफाईल मध्ये सुद्धा आपण कुठलाही ब्लड सॅम्पल दिला त्याचा फक्त एक जे कालावधी असतो फक्त 45 मिनिटाचा असतो. कुठलाही ब्लड आपण सॅम्पलसाठी दिला तर लिपिड प्रोफाईल मध्ये कित्येकदा बदल होतो, कोलेस्ट्रॉल कमी जास्त दिसतो. तर यामुळे काही होऊ शकतं का? रक्ताचे म्हणजे पॅरामीटर्स बदलले तर रिपोर्ट मध्ये फरक येऊ शकतो. ऑफकोर्स सगळं काही तुमच्या ब्लडवरच आहे. ब्लडनीच तुमचे सगळे पॅरामीटर एस्टिमेट होतील. तुमचं ब्लडच बरोबर नाही राहणार त्या स्टेटमध्ये एस्टिमेट करताना, तर तुमचे रिपोर्ट पण बरोबर नाही राहणार. मी तेच बोलते, जे ऑलरेडी एक्झिस्टिंग अँटीकॉग्लंट्स आहे, जसं मी सांगेल EDTA एक खूप फेमस अँटीकॉग्लंट आहे. तो काय करतो ना, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ब्लड मध्ये सेल्सच चेंज करून टाकतो, स्ट्रक्चरच चेंज करतो. तर तुमचं स्ट्रक्चरच चेंज झालं, जसं की आरबीसीचा स्ट्रक्चर चेंज करतो. त्याने अगर आरबीसीचे स्ट्रक्चरच चेंज केले तर तुमच्या सीबीसीची टेस्ट अगर तुम्ही करायला गेले, ज्याच्यात आपण किती कुठले सेल किती अमाऊंट मध्ये हे चेक करतो, आरबीसीचं स्ट्रक्चरच त्याने चेंज केला तर 10 आरबीसी पैकी 4 आरबीसी त्याने चेंज केले तर तुमच्या बॉडीमध्ये फक्त 6 आरबीसी दाखवणार, जबकि तुमच्या बॉडीमध्ये किती होते, 10 होते. तर कुठे ना कुठे हे पॅरामीटर चेंज होत आहेत. हे तर फक्त एक एक्झाम्पल दिला मी. थाउजंड्स अँड थाउजंड्स मध्ये असतात नंबर सेल्सचे. तर पॅरामीटर्स चेंज होत आहेत, ड्रास्टिकच चेंज झाला. रिपोर्ट चेंज येणार, नाही येणार. रिपोर्टच बरोबर नाही आली, एस्टिमेशन चुकीचं होणार, डॉक्टरचं डायग्नोसिस चुकीचं होणार, चुकीचे उपचार होऊ शकतात. खूप जास्तच ड्रास्टिक चेंज झाला तर यू कॅनॉट इमॅजिन कुठल्या लेवलवर गोष्टी जाऊ शकतात. तर आपण कित्येकदा ब्लड सॅम्पल जे देतो ना मित्रांनो, ते ब्लड सॅम्पल आपल्या लॅबमध्ये जातात किंवा नागपूरला, चंद्रपूरला, मुंबईला सुद्धा जातात काही टेस्टिंगसाठी. तर 48 तासापर्यंत
देवयानीच्या संशोधनामुळे तुमचे ब्लड सॅम्पल जसेच्या तसेच राहतील, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि बिमारीचं अचूक निदान या ब्लड टेस्टमुळे किंवा देवयानी जे संशोधन केलं आहे त्यामुळे तुमचं होऊ शकेल. तर आता बनीची लेक आहे, बनीतूनच समोर गेलेली आहे, शिकलेली आहे, तर तुझं शिक्षणाबद्दल थोडी माहिती दे, जेणेकरून समोरच्या पिढीला प्रोत्साहन मिळेल की आम्ही देवयानी ताईसारखे होऊ शकतो, देवयानी सारखे आम्ही संशोधन करू शकतो. म्हणजे कुठल्या फील्डमध्ये लोकांनी म्हणजे जावं, म्हणजे तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी. फील्ड तर ऑब्व्हियसली स्वतःची चॉईस आणि प्रेफरन्स आहे. मी माझं सांगू शकेल की माझं स्कूलिंग पासून स्कूल्स माझ्या बऱ्याचशा चेंज झाल्या. मी सांगेल की वनीपासून झाली आहे, सगळं काही वनीतच झालंय माझं. फक्त मी लाईक मिडल पिरियड साठी मी सेंट्रल स्कूलला होती, केवी मध्ये शिकली आहे मी आणि मला खरंच खूप प्राऊड आहे केवी मध्ये शिकायचं. केंद्रीय विद्यालय. हा, केंद्रीय विद्यालय. कारण सगळ्यांना ऑब्व्हियसली तिथे शिकायला नाहीच मिळत. सेंट्रल स्कूल इझी नाहीये ऍडमिशन घेण्यासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी. सेंट्रल स्कूलला होती मी 9th पर्यंत, 6 to 9th. त्याच्यानंतर मी 10th to 12th स्वनलीला मध्ये केलंय, वनीला. त्याच्यानंतर 12th नंतर मी केलं ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन केलं मी B.Pharm मध्ये. ते केलं मी कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी, RTMNU नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्याच 4th इयर मध्ये मी गेट क्वालिफाय केली. गेट क्वालिफाय करण्यामुळे मला डायरेक्टली चांगल्या कॉलेजमध्ये मास्टर्स मिळतं आणि स्टायपंड मिळणं सुरू होऊन जातं स्वतःच्या बेसिसवर. यू डोंट हॅव टू बी डिपेंडेबल. देन 4th इयर मध्येच ग्रॅज्युएशनच्या गेट क्वालिफाय केलं. त्याच्यानंतर मी SNDT मुंबईला M.Pharm केलं 2 वर्ष. तिथे पण माझा एक ऍडव्हान्टेज असा होता की मला प्रोजेक्टसाठी कंपनीमध्ये अलॉट केलं गेलं. तर मी 7 महिने एका मोठ्या MNC कंपनीमध्ये काम केलंय, मेडलेमध्ये. तिथे मी R&D मध्ये काम करत होती ऍज अ रिसर्च इंटर्न. R&D मध्येच होती 7 महिने. त्याचं मला खूप जास्त ऍडव्हान्टेज मिळालंय कारण माझं बॅकग्राऊंड पूर्ण सुटिक्स होतं, फार्मास्युटिक्स, ज्याचा आपण ड्रग कसा बनतो, कसा फॉर्म्युलेशन्स बनतात त्याच्यावर रिसर्च होते पूर्ण. तर त्याच्यात नॅनो आणि हे सगळ्या गोष्टी जे आपल्या ड्रग फॉर्मेशन आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या शिकण्यात येतात. तर माझं बॅकग्राऊंड असं होतं, त्याच्यामुळे पण मला माझ्या रिसर्च करिअरमध्ये खूप ऍडव्हान्टेज मिळालं. मग मास्टर्स केलं. मास्टर्सच्या लगेच मला मी इंटरव्ह्यू दिले, एक्झाम दिली, फेस इंटरव्ह्यूज झाला आणि मी PhD साठी सिलेक्शन झालं माझं. बऱ्याच जागेवर मी अप्लाय केलेलं, पण मला इथे जरा जास्त पटलं कारण माझ्या सुपरवायझरचं बॅकग्राऊंड मी बघितलेलं. माझ्या सुपरवायझरचा रिसर्च डोमेन आणि त्यांचं प्रोफाईल मला खूप आवडलेलं. मग मी त्यांच्या अंडर जॉईन केलं PhD आणि मग PhD जॉईन करण्याच्या विदिन 6 months मी फेलोशिपसाठी अप्लाय केलं, प्राईम मिनिस्टर फेलोशिपसाठी. आणि लकीली मला प्राईम मिनिस्टर फेलोशिप ही मिळाली. सगळ्यांना सहजासहजी मिळत नाही प्राईम मिनिस्टर फेलोशिप. कॉम्पिटिशन पण नाही ऍक्च्युली. कॉम्पिटिशन आपण तेव्हा म्हणू जेव्हा खूप लोक अप्लाय करतात आणि एक सीट असेल. प्राईम मिनिस्टर फेलोशिप ही अशी गोष्ट आहे ना ज्याच्यात लोक अप्लाय पण करू शकत नाही. म्हणजे क्रायटेरिया आहे त्याचा अप्लाय करण्यासाठी सुद्धा. हा, म्हणजे पार करू शकत. माझ्या पूर्ण डिपार्टमेंट मध्ये मी एकटी होती जिने अप्लाय करू शकली होती, जबकि माझ्या लॅब मध्ये म्हणा किंवा बॅच मध्ये म्हणा भरपूर लोक होते. म्हणजे कॉम्पिटिशन आपण तेव्हा म्हणू ना जेव्हा एका सीटसाठी खूप उमेदवार असतील. पण ह्याच्यात असं असतं कॉम्पिटिशनच कोणी करायला पाहत नाही. तो क्रायटेरियाच असा आहे की लोक तिथपर्यंत पोहोचू नाही शकत, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन सुरू होतं. देवयानी पोहोचली आहे. तर जो आपला 10th पासनं रेकॉर्ड असतो ना, पूर्ण 10th पासनाचा रेकॉर्ड बघण्यात येतं याच्यात. 10th मध्ये किती होते, 12th मध्ये किती होते, ग्रॅज्युएशन कसं, कुठे, कुठल्या कॉलेजला, त्या कॉलेजची रँकिंग काय, ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी बघण्यात येतात. तुमचे कॉन्फरन्सेस आहेत का, तुमचे पेपर आहेत का, तुम्ही वर्कशॉप्स केले आहेत का, परत तुमचा वर्क एक्सपिरियन्स किती आहे, काय आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्हाला कुठल्या स्किल्स येतात, काय येतात. खूप सारे असे पॅरामीटर्स असतात ज्याच्या थ्रू अप्लाय करायला मिळतं. अप्लाय करायसाठीच ह्या गोष्टी असतात. म्हणजे लोक अप्लायच करू शकत नाही, तर पुढे कॉम्पिटिशन आहे, अप्लायच्या नंतर कॉम्पिटिशन आहे. लोक अप्लाय करायपर्यंत पण येऊ नाही शकत, पोहोचू शकत नाही. हा, कारण ही फेलोशिप तुम्ही किती विचार करा ना, नॉर्मल PhD ला JRF मध्ये स्टायपंड असतो 31 किंवा 37 आहे काहीतरी, आणि SRF ला 42. प्राईम मिनिस्टर फेलोशिप मध्ये डायरेक्ट तुम्हाला डबल मिळतं. मी सध्या 75 वर आहे, मला 6 महिन्यात 80 होईल. डबल आहे ना स्टायपंड. जेव्हा तुम्हाला डबल स्टायपंड मिळत आहे तशा गोष्टी थ्रू काही असेल पण तेव्हाच तुम्हाला जास्त पैसा मिळतो. आणि ह्या गोष्टींचे मला भरपूरशे हे पण करायला लागतं. मला टीएशिप करायला लागतं, दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन शिकवायला लागतं मला.
हर वर्षाला 50 तास मला शिकवावे लागतात दुसऱ्या कॉलेजला, कारण प्राईम मिनिस्टर फेलोशिपचा एक मोटिवेशन हा पण आहे की तुम्हाला तुमचं नॉलेज, टेक्निकल नॉलेज, गायडन्स लोकांना तुम्ही स्प्रेड करा. तर मला दुसऱ्या कॉलेजमध्ये दरवर्षी जाऊन 50 तास शिकवावे लागतात, त्यांना गायडन्स द्यावी लागते, त्याचं सर्टिफिकेट मला द्यावं लागतं. हर वर्षी याचं इव्हॅल्युएशन होतं की मी दरवर्षी किती रिसर्च केली, कशी केली, माझं दरवर्षी इव्हॅल्युएशन होणार. आणि इन्स्टिट्यूटमध्ये पण होतं, दर 6 महिन्यात होतं. तर ही अशी फेलोशिप आहे जी फक्त आपल्या इंडियामधली PhD मध्ये सगळ्यात मोठी फेलोशिप आहे ही प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप. ती बंद पण झाली आहे, मला मिळाली त्याच्यानंतर ती बंद पण झाली आहे, आता सध्या आहेच नाही. पण ही सगळ्यात मोठी फेलोशिप आहे आपल्या इंडियाची. आणि ती फेलोशिप विदिन 6 मंथ्स अप्लाय केलेली मी. ते पण एक खूप ऍडव्हान्टेज आहे, कारण तितका ड्युरेशन कमी मिळाला तर मला फेलोशिप जास्त लांब मिळाली माझी. तर ती फेलोशिप मिळाली विदिन 6 मंथ्स. त्याच्यानंतर मी माझं प्रोजेक्ट हे स्टार्ट केलेलं आणि आता माझं 6th सेमिस्टर सुरू आहे, 3rd इयर. 2.5 वर्ष कंप्लीट झालंय मला PhD या विषयामध्ये सुरू आहे. हा, माझा थिसिसचा टॉपिक हाच आहे, ब्लड आणि ब्लडच्या रिलेटेड ज्या अँटीकॉग्युलेशन आणि थ्रॉम्बोसिस ह्याच्याच टॉपिक रिलेटेड माझं पूर्ण थिसिस आहे. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेमध्ये देवयानीचा नंबर लागला, म्हणजे तिनं तो अचीव केला. तिथपर्यंत पोहोचणंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर ते अचीव करणं, त्याला ते ग्रॅप करणं, म्हणजे आणि दरवर्षी ते मेंटेन करणं. कारण जर ती प्रोग्रेस बरोबर नाही राहिली तर ते लोक फेलोशिप थांबवून देतात. तर खूप कठीण काम आहे. असं नाही का फेलोशिप मिळाल्यानंतर ती स्वस्त बसली, आता तिला पैसे मिळतात तर ती आता शांततेने आपलं रिसर्च करतात, असं नाही आहे. तिला त्याचा रिझल्ट द्यावा लागतो की तुला फेलोशिप का बरं आम्ही दिली आहे, तू त्याचा रिझल्ट दाखव. तर देवयानी वनीची लेक, तुम्हाला सांगतो असे आयडल तुम्ही बनवा. आपण हिरो, हिरोईन, क्रिकेटर, ग्लॅमर फील्ड असं पाहतो ना की आपले आयकॉन हे राहतील, आपले हिरो हे राहतील, आपले नायक नायिका हे राहतील. तर मला तुम्हाला विनंती आहे वनीच्या युवक युवतींना किंवा इतर लोकांना जे सध्या शिकत आहेत की तुम्हाला जर हिरो बनवायचं असेल, रोल मॉडेल बनवायचं असेल, तर देवयानीपेक्षा उत्तम उदाहरण कुठलंही असू शकत नाही. कारण वनीतून निघालेली मुलगी आज बनारस हिंदू विश्वविद्यालय बनारसमध्ये, काशीमध्ये संशोधनामध्ये ती आहे, PhD करताय. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेमध्ये तिला स्टायपेंड मिळतो, तिथून त्यामध्ये रिसर्चला मदत होते व तिथून निघून ती युरोपीय कंट्रीमध्ये गेलेली आहे. तर हा रिसर्च पेपर तू कुठे कुठे सादर केलेला सध्या? हा इंडियामध्ये तर बऱ्याचशा कॉन्फरन्समध्ये झालेला होता आणि हा आता पहिल्यांदा मी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये गेलेली. तर हा स्पेनला होता माझा कॉन्फरन्स, सॅन सेबॅस्टियनला. तर तिथे माझं सिलेक्शन झालेलं या कॉन्फरन्ससाठी. तर मग मी तिथे त्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केलं. आणि इंडियामध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्फरन्स होती, त्याच्यानंतर मुंबईला झाली आहे, बँगलोरला झाली आहे. बँगलोरला खूप मोठी कॉन्फरन्स होती, बँगलोर नॅनो इंडिया, तिथे पण प्रेझेंट केलेलं आहे. 2-3 जागेवर केलेलं आहे असं. आणि मग आता ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स. तर देवयानी, आता या इंटरव्ह्यू नंतर लोक पाहतील तुला एक रोल मॉडेल पर्यंत, काही पाहतील का मला देवयानी सारखं बनायचं आहे, तर कशा प्रकारे मेहनत केली पाहिजे, आपला मोटो, आपलं फोकस कशा प्रकारे ठेवलं पाहिजे? तर मी पहिली गोष्ट हे म्हणेल की असं नाहीये की तुम्ही शिक्षणातच जा किंवा तुम्ही रिसर्चमध्ये जा, टोटली युअर चॉईस. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण जे पण करा ते अशा वे मध्ये करा की त्याला पूर्ण 100% डेडिकेशन. कुठल्या पण गोष्टीला तुम्ही जे पण तुम्ही पिक करताय त्याला फुल फ्लेज्ड थ्रू करा. आणि असं करा की फुल मोटिवेशन त्याच्यात असलं पाहिजे, फुल फोकस त्याच्यात असला पाहिजे. असं नाही मी म्हणेल की मी अभ्यासात आहे किंवा मी शिक्षणात गेलीये किंवा मी रिसर्चमध्ये गेलीये तर तुम्ही पण करा, असं काही नाही. पण जे तुम्ही कराल ना ते असं करा की तुम्हाला सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण असलं पाहिजे त्याच्यात. तुमची पर्सनल चॉईस आहे जे काय तुम्ही सिलेक्ट कराल, पण जे पण करा ते चांगल्या ह्याच्यात करा की फुल 100% देऊन तुमचं करा. आता जशी ही फेलोशिप जी होती प्राईम मिनिस्टर फेलोशिप, ही 14 मध्ये सुरुवात केलेली. आणि ह्याचा मोटिवेशन हाच होता की मुलं बीटेक नंतर जनरली जॉब आणि या गोष्टींमध्ये वळायचे. तर मुलांना रिसर्चकडे मोटिवेट करण्यासाठी ही फेलोशिप सुरू केलेली जेव्हा मोदी सरकार आलेली तेव्हा 14 मध्ये. तर ही फेलोशिप तशा मोटिवेशन थ्रू होती. तर तुम्हाला तुमचे मोटिवेशन कुठे पण कसं पण मिळू शकतं, असं ठराविक नाहीये की असं ह्याने केलंय तर आपण तसं करूया, ह्या डायरेक्शनला ही गेली, हिला सक्सेस मिळाला तर आपण पण जाऊया. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. पण जे पण करा ते असं करा की तुम्ही स्वतः सॅटिस्फाय झाले पाहिजे, तुम्ही त्याच्यात तुम्हाला खरंच काही तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे आणि तुम्ही जे पण करता ते फुल्ली फोकसफुली करा बस.
असं नाही की करायचंय म्हणून करताय किंवा काही गोष्टी आहे, कारण नंतर चालून रिग्रेट करण्यात काही अर्थ नाहीये. जेव्हा तुमच्या हातात गोष्टी आहे तेव्हा तुम्ही ती गोष्ट त्या परीने केली पाहिजे, नंतर रिग्रेट करून काही अर्थ नाही असं मला वाटतं. तर क्षेत्र कुठलंही निवडा, पण ते 100% डेडिकेशन फोकसनं त्यावर लक्ष द्या. आवश्यक नाही की देवांनी जे केलं तुम्ही तेच करा, पण तुम्हाला जे आवडतं ते करा आणि पूर्ण फोकसने करा. तर देवाने शेवटचा प्रश्न आता, यानंतर नॅनो पार्टिकल सध्या ते रिसर्च सुरूच राहील, संशोधन सुरू आहे, भविष्यात पुन्हा काही विचार केला आहे की मला या प्रकारे रिसर्च करायचे पुन्हा लोकांच्या मदतीसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये? हा जो डोमेन आहे तो मी ऑफकोर्स सोडणार नाहीये, कारण जितकं जास्त मला चान्स मिळेल, जितकं जास्त मला स्कोप मिळेल ही गोष्ट पुढे आणण्यासाठी, जसं मी बोलली की मी स्टार्टअप अप्लाय करते, आम्ही स्टार्टअप अप्लाय करतोय, तर मोटिवेशन हाच आहे की स्टार्टअप असेल, स्वतःची कंपनी असेल तर प्रोडक्ट लॉन्च करणं खूप इझी पडेल, लायसन्सिंग करणं इझी पडेल ऍज अ कंपनी दॅन ऍज अ लॅब मेंबर. तर मोटिवेशन हाच आहे की गोष्ट मार्केटपर्यंत आली पाहिजे लोकांसाठी. आणि रिसर्च फील्डमध्ये तर मी आहे सध्या, मी PhD कम्प्लीट करेल ह्या गोष्टींमध्ये, आणखी रिसर्च करेल. माझं अजून पण ह्याच्यावर काम बरंचसं चाललंय. जसं मी बोलली की हा सुरुवात आहे फक्त, माझा 2 वर्षात रिसर्च होत नसते. सुरुवातीचे लक्षण चांगले, पॉझिटिव्ह लक्षण. स्टार्टिंगला आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले आणि त्याची अप्रिसिएशन पण आम्हाला बरीच चांगली मिळाली आहे, पण ही सुरुवात आहे आमच्यासाठी. फक्त 2 वर्षात काही रिसर्च होत नाही आहे सच, पण स्टार्टिंगलाच चांगले रिझल्ट आले, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे ती. पण रिसर्च कंटिन्यू राहील. माझी PhD अजून बाकी आहे, तर ती 1.5-2 वर्ष जितके पण लागतील ती रिसर्च मी कंटिन्यू करेल, माझी PhD करेल. त्याच्यानंतर मी माझं पोस्टडॉक करेल, वर्क एक्सपिरियन्स घेईल रिसर्चमध्ये, आणि नंतर मग गोष्टी बघूया. रिसर्चमध्ये तर आहे इंटरेस्टेड, तर मी ते कंटिन्यू करणार. आता एक रिसर्चवरून पुन्हा एक प्रतिप्रश्न जोडतो मी. तर भारतातलं जे टॅलेंट आहे ना, ते असं म्हटलं जातं की विदेशामध्ये भरपूर प्रमाणात जातं, किंवा तिथले लोक जास्त प्रलोभन देतात आणि आपल्याकडची मुलं मुली तिकडे जातात, जे रिसर्च करतात किंवा कुठल्या फील्डमध्ये म्हणा, कारण त्यांना टॅलेंट पाहिजे असतं. तर भारतात राहून भारतीयांची सेवा करण्यासाठी तू स्टार्टअप उघडण्याचा विचार करते म्हणते, तुला कुठून ऑफर आली आहे का विदेशातून? आणि विदेशातून जर ऑफर आली तर काय विचार करशील? भारतात राहूनच संशोधन करायचं की समोर जायचं, विदेशामध्ये जाऊन संशोधन करायचं? आपल्याकडून टॅलेंट गेलं नाही पाहिजे बाहेर. नाही, टॅलेंट गेला नाही पाहिजे हा विषय नाहीये. आता जे पण लोक तिथे जातात, तिथे जाऊन सेटल होतात, तो त्यांचा प्रश्न आहे. मे बी त्यांचा काय ऍडव्हान्टेज असेल किंवा त्यांना तिथे बेटर वाटत असेल, जे काही आहे. माझं असं म्हणणं आहे की जर इथून सगळं काही केलं आहे, जर तुम्ही इथल्याच लोकांना काही नाही देताय तर मग काय अर्थ आहे? म्हणजे असं नाहीये की जायचं नाही बाहेर. ऑफकोर्स तिथे जाऊन पण काही एक्सपिरियन्स घेऊन येणार, काही शिकून येणार, 4 गोष्टी बघून येणार, मग त्या गोष्टी आपण इथे येऊन पण यूज करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. पण सेटल नाही व्हायचं आहे ऑफकोर्स बाहेर, पण बाहेर जाऊन एक्सपिरियन्स घेऊन यायचं, गोष्टी शिकून यायच्या. कारण कितीही म्हटलं ना, तुम्ही एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये पण जाल, मे इट बी एनी जॉब, तुम्हाला एरिया वाईज, एक्सपोजर वाईज ना गोष्टी चेंज होतात. तुम्ही जितक्या वर जाल, करावीच लागते. नवी सुरुवात म्हणून पण नाही, तुम्ही जितकं जास्त एक्सपोजर मिळेल ना तुम्हाला, जितक्या मोठ्या जागेवर जाल तितकं नवीन गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतात. तर हा रिसर्च मध्ये पण असंच आहे. जसं बाहेरचे लॅब्स वेगळे असतात, बाहेरचं कल्चर वेगळं असतं लॅब मधलं किंवा काय, रिसर्चचं अप्रोच वेगळा असतो, थॉट प्रोसेस वेगळी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी जरा बाहेर जाऊन शिकून यायच्या, बघून यायच्या, मग इथे येऊन आपलं सुरुवात करायचं, बघायचं. कारण संशोधन बाहेर गेलं तर ते महाग होईल आणि भारतातच राहील तर ते लोकांना स्वस्तात मिळेल. ते होऊ शकतं असं, पण हे राहिलं पाहिजे ना भारतीयांसाठी की भारतातलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की स्वस्तात राहील. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर आपण इथे राहून हा प्रोडक्ट हे करतोय आणि मग इथनं जर बाहेर जातोय, त्याची व्हॅल्यू काय वेगळीच राहणार. म्हणजे जर आपण इथे राहून आपला प्रोडक्ट बाहेर विकतोय, इथून हेल्प करतोय, तर आपण ग्लोबल एक हब बनवू सगळ्या गोष्टी थ्रू. आपण हेल्प करतोय दुसऱ्यांना, आपण आपल्या गोष्टी स्प्रेड करतोय. तिथे राहून इथे येणं काही नवीन नाहीये ही गोष्ट. इथे राहून तुम्ही तिकडे हे करणं, ती एक हब बनणार. संशोधनामध्ये जे देश प्रगत समजले जातात त्यांच्यापर्यंत आपला प्रोडक्ट पोहोचवणं खूप मोठी गोष्ट. तेच. आणि ह्याच्या थ्रू आपला इंडियाचं पण सगळं काही चेंज होणार, आपल्या भारताचं होणार की तुम्ही ऍज अ सप्लायर इज बिंग मोर इम्पॉर्टंट दॅन रिसिव्हर. रिसिव्हर तर कोणी पण होऊ शकतं. तुम्ही वर तेव्हाच याल जेव्हा तुम्ही स्प्रेड करू शकाल सगळ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट असो. तर मित्रांनो, वनीची लेक भारतातच राहील, अनुभव घेईल,
सगळ्या जागेंचा, पण तिचं जे संशोधन आहे ती भारतातच करेल व भारतीय लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल याकडे तिचा कल राहील. तर देवयानी येनुरकर आपल्यासोबत होती आणि तिने खूप छान पद्धतीने आपला जे संशोधन सांगितलेलं आहे की कशा प्रकारे सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल, सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचेल. बनीची लेक आहे, हिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि हिचा इंटरव्ह्यू घेऊन मला खूप आनंद होत आहे की इतक्या मोठ्या परिश्रमानंतर ती इतक्या मोठ्या पदावर पोहोचलेली आहे व सध्या तिचा रिसर्च सुरू आहे, ती काम करत आहे व समोर याला पुन्हा मोठ्या लेवलवर घेऊन जायचं. तर देवयानी, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच वनीचं नाव उंच जागीने भरारी घे आणि घरच्यांचं नाव तर तू वर नेलंच आहे. आता आम्हाला आनंद होता की वनीची कन्या इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन करते आणि त्या संशोधनाचा फायदा सगळ्या लोकांना होईल. तर मित्रांनो, चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा आणि देवयानीला रोल मॉडेलमध्ये बघा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.